गुड मॉर्निंग मित्रांनो. या आठवड्याच्या फायनान्शियल राऊंडअप टॉपअप स्टोरीजसाठी मी प्रमोद, आपला फायनान्शियल मित्र. या आठवड्यात सगळ्यात जास्त गाजलेली गोष्ट म्हणजे हिंडनबर्ग रिपोर्टने सेबी चीफ यांच्यावर केलेले आरोप. हे थोडक्यात काय आहे, सोप्या मराठीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जगभरात अत्यंत निष्ठुर व्यवहार होत असतात. कोणी कोणाची भावना जपत नसतं, फक्त व्यवहार आणि फायदा बघत असतात. अशा जगात जेव्हा पैसे कमवायची वेळ येते तेव्हा एकमेकांच्या कच्च्या दुवांवर लोक टपून बसलेले असतात. आपण मार्केटमध्ये बऱ्याचदा पाहतो, असं ऐकतो की ही कंपनीचा भाव खूप वाढलेला आहे, या कंपनीचे व्यवहार अस्वीकार्य लेवलला गेलेले आहेत, एवढं या कंपनीचे ग्रोथ नाहीये, या कंपनीचे फंडामेंटल्स बरोबर नाहीये, या कंपनीचे टेक्निकल्स बरोबर नाहीयेत, या कंपनीचे प्रोडक्ट्स तेवढा उठाव नाहीये, या कंपनीचे सेल्स बरोबर नाहीयेत. असं असून देखील, अशा निगेटिव्ह सगळ्या गोष्टी असून देखील ज्या कंपन्यांचे शेअरचे भाव वाढत असतात त्या गोष्टींकडे अनेक लोकांचं लक्ष असतं. मार्केटमध्ये दिवस रात्र मार्केट जरी काही समजा 6-7.5 तासांचीच असली तरी त्याच्यावर कमीत कमी 12 ते 15 तास काम करणारे लोक असतात. ते सतत रिसर्च करत असतात, माहिती गोळा करत असतात. तर असे जे काही फुगलेले शेअर्स असतात, या फुगलेल्या शेअर्सचे जे कंपन्या असतात, या कंपन्यांवर देखील देशात आणि परदेशात अनेक रिसर्च चालू असतात. आणि त्या रिसर्चवरनं काही जर का गोष्टी सापडल्या तर त्या पब्लिक डोमेनमध्ये ते लोक आणत असतात. आणि त्या पब्लिक डोमेनमध्ये जर का अशा डॅमेजिंग आणि अशा निगेटिव्ह गोष्टी आल्या की शेअरचा भाव धडकन कोसळत असतो. मग या लोकांना काय फायदा? हे लोक शॉर्ट सेलर्स असतात किंवा बिअर मार्केटचे ऑपरेटर्स असतात. शॉर्ट सेलर म्हणजे काय, मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं. शॉर्ट सेलर म्हणजे मी आधी स्टॉक विकत घेतो, जो फिजिकली मी विकत घेत नसतो, फक्त वायदा केलेला असतो ब्रोकरकडे. मग अशा सगळ्या गोष्टींनी स्टॉकचा भाव धडाधड पडतो आणि माझी ठरलेलं टार्गेट अचीव्ह झालं की मी तो भाव खरेदी करतो, तो स्टॉक खरेदी करतो फिजिकली. मग आता मला सांगा की एखादा गोष्ट मी हाय किमतीमध्ये विकली आणि खूप पडलेल्या भावामध्ये खरेदी केली तर साहजिकच मला फायदा होतो. तर हे जे हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्टला शॉर्ट सेलिंग म्हणतात. तर हे शॉर्ट सेलिंग मधले जे काही प्लेयर्स असतात त्यापैकी एक प्लेयर्स, आंतरराष्ट्रीय प्लेयर्स जो US बेस्ड आहेत, अमेरिका बेस्ड आहे, तो आहे हिंडनबर्ग. ते हिंडनबर्गने भारतातल्या एका प्रसिद्ध उद्योग समूहाबद्दल काही रिपोर्ट्स आणले. त्या रिपोर्ट्स मध्ये असा त्यांनी आरोप केला की या कंपन्यांना त्यांनी 1 वर्षापूर्वी साधारण खूप हे केलं होते, खुलासे केले होते या कंपन्यांच्या, या मी जे सांगितल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या सगळ्या अँगलवर खूप मोठा रिसर्च केला होता त्यांनी 2-3 वर्ष. त्या उद्योग समूहाबद्दल त्यांनी सगळे पेपरमध्ये आलेले पॉझिटिव्ह निगेटिव्ह कात्रणं वगैरे सगळं जपून ठेवून, अवेलेबल नेटवरचं सगळं अख्खं नेट सगळं खंगाळून, अख्खं प्रिंट मीडियावर जे काही ऑफिशियल डाटा आहे, प्रिंट डाटा अवेलेबल आहे, तो सगळा अनालाइज करून काही त्यांनी डिस्क्रिपन्सी काढल्या होत्या. आणि ते नंतर त्यांनी त्याच्यातले जे काही एकदम डॅमेजिंग गोष्टी आहेत त्या प्रसिद्ध करून त्या कंपन्यांचे भाव 1 वर्षापूर्वी पाडले होते. हे भाव पाडल्यानंतर हे सगळं प्रकरण भारतामध्ये खूप गाजलं. शेअर भाव खूप पडले. त्या उद्योग समूहाचे शेअरचे भाव देखील 20-30% करेक्ट झाले, 30 ते 40% नंतर काही दिवसानंतर, 15 दिवसानंतर, 20 दिवसानंतर त्या शेअरचे भाव पुन्हा पूर्वपदावर आले. हा भाग वेगळा. पण हा जो हिंडनबर्ग हा जो व्यक्ती आहे, हे जे संस्था आहे, या संस्थेने हे सगळं केलं, जे बेसिकली शॉर्ट सेलर आहेत. म्हणजे त्यांना ते काय असं काय धर्मदाय काम करत नाहीये किंवा समाजाच्या भल्याचं काम करत नाहीयेत. ते फक्त तो रिपोर्ट जाहीर करून त्यांचा फायदा करून घेत आहेत. फक्त आता त्याच्यात तथ्य आहे का नाही, हा भाग आपल्या तपास यंत्रणांचं काम आहे. तर ते हे केस सुप्रीम कोर्टात गेली, बरंच राजकीय वादळ उठलं. सुप्रीम कोर्टाने काही सेबीला डायरेक्टिव्ह दिल्या. त्या डायरेक्टिव्ह नंतर वर्षभराचा काळ गेला, पुलाखरून बरंच पाणी गेलं. पुन्हा या हिंडनबर्गने ते रिपोर्ट्स आणले आणि मग असं दिसून आलं की या रिपोर्ट्सला जे सेबी जे काही नियामक संस्था आहे, त्या नियामक संस्थांचे जे काही शिखरचे पदाधिकारी आहेत त्यांनी याच्यात विशेष लक्ष घातलं नाही. आणि विशेष लक्ष न घालता ते स्वतःच या उद्योग समूहाचे काही अंशी निवेशक होते, इन्व्हेस्टर होते आणि काही एका 1-2 फर्म मध्ये ते काही डायरेक्टर्स पण होते, जे त्यांनी राजीनामा दिला. असं हे थोडक्यात प्रकरण आहे. तर हे सगळं प्रकरण
नेहमीच चालतच असतं, जगभर चालतच असतं. पाश्चात्य देशामध्ये या सगळ्या गोष्टींना ओपननेस आहे, ज्याला त्यांच्या भाषेमध्ये त्याला लॉबिंग म्हणतात. भारतामध्ये या सगळ्या गोष्टी गुप्तपणे चालत असतात. त्याला आपण नाव देतो ग्रुपिझम किंवा टोळी किंवा अजून काही वेगळ्या भाषेत बोलतो आपण. तर हे सगळ्या गोष्टी या चालतच असतात, एकमेकांच्या चुका शोधतच असतात. त्या चुका पब्लिक डोमेन मध्ये आणून तो शेअरचा भाव पाडला जातो आणि त्या शेअरच्या पडलेल्या भावाने ज्यांना फायदा होतो ते असतात शॉर्ट सेलर्स किंवा बिअर मार्केटवाले. ही एक निरंतर चालणारी लढाई आहे. स्टॉक मार्केटमध्ये हे रोजच घडत असतं. फक्त आता याच्यात गोष्ट अशी आहे की जर का शेअर्स जर का खूप प्रतियश उद्योग समूहाचे असेल, त्यांचे जर का राज्यकर्त्यांशी खूप चांगले संबंध असतील तर ते पटकन सावरतात. त्यांच्याकडे गंगाजळी खूप मोठी असते, ते पटकन करेक्टिव्ह ऍक्शन्स घेतात आणि पुन्हा पूर्वपदावर येतात. बऱ्याच वेळेस या गोष्टी पूर्णपणे पब्लिक डोमेन मध्ये येत नाही. काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी फिशी आहे, एवढं मात्र निश्चित पब्लिक डोमेन मध्ये येत असतं. तर हे सगळं आहे एक हिंडनबर्ग रिपोर्ट. हा हिंडनबर्ग रिपोर्टनी थोडं आता त्यांचा हेतूच नफा कमवलेला असल्यामुळे त्यांच्या क्रेडिबिलिटीवर सुरुवातीलाच थोडासा डाऊट होता. याच्यात काळजी करण्यासारखी गोष्ट एकच आहे की हे जे हिंडनबर्गचे जी संस्था आहे, या संस्थाला जे फंड करणारे लोक आहेत, जे फंडिंग करणारे लोक आहेत, ते अमेरिकेतले जे ओपन लॉबिस्ट असतात, ते लॉबिस्ट काही आजच्या भारतीय सरकारच्या म्हणा किंवा आजच्या राज्यकर्त्यांचे म्हणा, यांच्या काय फारसे हितचिंतक नाहीयेत किंवा एकंदरच या देशाचे हितचिंतक नाहीयेत. त्यामुळे थोडीशी काळजी असते आणि थोड्याशा वेगळा अँगल या सगळ्या गोष्टींना येतं. पण होतं काय की हे सगळं मोठ्या लेवलचे चाललेले खेळ असतात. याच्यात शेअरचे भाव काही प्रमाणात पडतात. जो सशक्त असतो तो याच्यात सावरतो आणि पुन्हा वर येतो, पण जो कमजोर असतो त्याची अक्षरशः वाट लागती, कंपन्या बंद होतात, मालकांचं दिवाळी निघते. हे सगळं असा इतका क्रूर खेळ आहे. याची सगळी माहिती असावी, हे सगळं थोडक्यात आणि अत्यंत सोप्या मराठी भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला तुम्ही कॉमेंट लिहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मी बरंच मेहनत घेऊन हे सगळं थोडंसं रिसर्च करून हे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर माझा देखील हुरूप वाढेल आणि अशाच काही काही नवीन नवीन चांगल्या गोष्टींवर तुमचा नेहमी अपडेट देत राहील. तुमचा वीकेंड आनंदात जावो. थँक्यू व्हेरी मच.